तर इथपर्यंत सगळ्यांना आलेलं आहे. NMD डिस्प्ले ॲड. आपण काय रन करतो? डिस्प्ले ॲड. ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला डिस्प्लेचा. आता इथून डायरेक्ट काय होणार? तुमचं बिडिंग स्ट्रॅटेजी. कुठं ॲड रन करायची तुम्हाला? पुण्यामध्ये. पण जर आपण इथं ऑप्शनच नाही टाकला तर काय प्रॉब्लेम आहे का? दिसतंय? नंतर काय? लँग्वेज. मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे का? मोर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ॲड शेड्यूल आहे. कोणत्या डिव्हाइसवरती दाखवायची ते डायनॅमिक ॲड करायची का रिस्पॉन्सिव्ह ॲड करायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. बजेट. 2 टाईपचे बजेट आहे. डेली बजेट, लाईफ टाईम बजेट. किती रुपये ठेवायचे आपल्याला बजेट? 2500 ठेवलं. इथं बिडिंग स्ट्रॅटेजी काय ठेवणार आपण? व्ह्यूएबल इम्प्रेशन. नंतर CPM कॉस्ट पर व्ह्यू किती ठेवायचं आहे? तुम्हाला ठेवायचं आहे का? ठेवा. किंवा मला काय ठेवायचं आहे? कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणल्यानंतर काय ROS येईल का CPC येईल? कॉस्ट पर ॲक्विजिशन येईल. हो. पण आपल्याला आता इथं काही इम्पॉर्टंट नाही. कीवर्ड जेवढे टाकले तरी ठीक आहे, नाही टाकले तरी. डिस्प्ले ॲडमध्ये कीवर्ड काही मॅच इम्पॉर्टंट. आता मला मॅन्युअल CPC एक आहे. बिडिंग स्ट्रॅटेजी कोणती आहे? मॅक्झिमम कन्व्हर्जन. नंतर इथं बघा कॉस्ट पर ॲक्विजिशन, ROS, मॅक्झिमम क्लिक, मॅक्झिमम कन्व्हर्जन, मॅक्झिमम कन्व्हर्जन व्हॅल्यू आणि क्लिकेबल व्ह्यू. टार्गेट CPA. दिसतंय? काय मॅक्झिमम कन्व्हर्जन म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या वेबसाईटवरती येऊन फॉर्म भरावा. व्हॅल्यू म्हणजे त्यांनी क्लिक करावं आणि एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जावं. मग इथं कॉस्ट पर ॲक्विजिशन टाकायचंय का? आता इथं तुम्हाला डायरेक्ट सांगतं कॉस्ट पर ॲक्विजिशन 180 रुपये लागेल. तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? कारण इथं आपण कीवर्ड टाकत नाही. त्याच्यामुळे काय लोक कॅल्क्युलेट पण करणार नाही. कीवर्डच नाही रिसर्च करत आपण, तर मग ते कॅल्क्युलेट करता येईल का? टोटल नंबर ऑफ सबमिशन. हॅलो. हा बोला ना. सर ते CPA कॉस्ट पर ॲक्विजिशन मतलब म्हणजे काय आहे? कॉस्ट पर ॲक्विजिशन. ॲक्वायर करणे म्हणजे काय करणार? बायजूसनी कुणाला ॲक्वायर केलं? कुणाला ॲक्वायर केलं होतं? दुसऱ्या एका कंपनीला ॲक्वायर केलं होतं, म्हणजे विकत घेतलं होतं. तर ॲक्वायर म्हणजे काय? एक क्लायंट ॲक्वायर करण्यासाठी म्हणजे एक लीड ॲक्वायर करण्यासाठी किती रुपये लागतो? म्हणजे सपोज लोकांनी नुसतं Googleवरती सर्च केलं, क्लिक करायला वेगळे पैसे येतं. क्लिक करून एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती गेलं तर अजून जास्त पैसे लागतील. तिथे जाऊन जर कॉन्टॅक्ट नंबर भरला तर अजून जास्त पैसे लागतील. आणि एखाद्याने कॉन्टॅक्ट नंबर भरून जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर अजून जास्त पैसे लागतील. कशावरती डिपेंडेंट असतं ह्या सगळ्या गोष्टी? तुम्ही बिडिंग स्ट्रॅटेजी काय ठेवता ते. पण आता एखादा माणूस आला आणि त्यांनी नुसतं क्लिक केलं तर त्याला पैसे लागतील का? नाही लागणार. कारण आपण बिडिंग स्ट्रॅटेजी काय ठेवली? ॲक्विजिशन. मग तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावरती? समजलं सगळ्यांना? बिडिंग स्ट्रॅटेजी सर आपण इथं कन्व्हर्जन ठेवलंय ना? हॅलो. काय बोलले? हॅलो. हा. आपण बिडिंग स्ट्रॅटेजी काय कन्व्हर्जन घेतले होतं ना तिथे? मॅन्युअल ठेवले. कॉस्ट पर ॲक्विजिशन. कॉस्ट वरती दिसते बिडिंग स्ट्रॅटेजी. तुम्हाला कन्व्हर्जन ठेवायचंय का? हे बघा, मॅक्झिमम क्लिक ठेवायचंय, ROS ठेवायचंय का टार्गेट ठेवायचंय का मॅक्झिमाइज कन्व्हर्जन. कन्व्हर्जन खाली मी काय ठेवलंय? मॅक्झिमम क्लिक ठेवायचं असेल तर क्लिक्स ठेवले का? हां. ओके. क्लिक केल्यावर पैसे कटायला ना.
हा बोला. बोला ना, आवाज येतोय का? चार्जर आण ना, चार्जर लाव. लॅपटॉप चालवाय का मोबाईल? हो, मोबाईलचा कशाला, चार्जर घ्यायचा पाहिजे ना. हॅलो. हा बोला ना. सर सर्च ॲड आपण रन करतो आणि ह्याच्यामध्ये पण डिस्प्ले ॲडमध्ये बिडिंग स्ट्रॅटेजी सेमच म्हणजे आपण क्लिक कन्व्हर्जन तेच येतात ना हो, ऑप्शन्स? त्याच येतात, पण इथं एक दोन आता बघा ना, मॅन्युअल पण आले नाही तर मॅन्युअल सीपीसी वगैरे आली का नाही? का नाही दिसली तुम्हाला? दिसत नाही सर. काय दिसत नाही? हॅलो. हॅलो. हा. तर स्क्रीन मे बी स्टॉप झालीये. हो, येतोय. हा, हा बोला ना. ठीक आहे, चालेल ना. मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करू का? मी आता लेक्चरमध्ये होतो. हो. स्क्रीन आता दिसत नाही का तुम्हाला? मग त्यांना का दिसत नाही? दिसतीये सर. दिसते ना. काय problem. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्प्ले ॲडमध्ये ह्यांचा काही प्रॉब्लेम होता का? कोणाचा? काय नाव आहे त्यांचं? रत्ना मॅडमचा काय प्रॉब्लेम सर्च होता? सर सर्च ॲडमध्ये आणि डिस्प्ले ॲड आपण रन करतो ना तेव्हा ते बिडिंग स्ट्रॅटेजी सेम असतात म्हणजे सेम हो, असतात का? जास्त वाढतात ना. इकडे बघा, बिडिंग स्ट्रॅटेजी आपण ज्यावेळेस करत होतो ना, इथे दिसते का तुम्हाला? हां. सीपीए, CPA. कॉस्ट पर आरओएस, मॅक्झिमम क्लिक्स, मॅक्झिमम कन्व्हर्जन व्हॅल्यू, व्ह्यूएबल सीपी, हे पण होतं. मी काय सिलेक्ट केले? म्हणजे मॅन्युअल केली. नंतर जर मला ते चेंज करायचं असेल बॅक टू द प्रिव्हियस, तर इथं काय येतंय? कन्व्हर्जन. इथं येतंय का तेवढ्या? आपल्याला डिस्प्लेमध्ये एवढंच दिसत होतं सर्च ॲडमध्ये. आणि ओके. आपण काय करतोय आता, डिस्प्लेमध्ये गेलो तर डिस्प्लेमध्ये मॅन्युअल सीपीसी पण येते. काय येते? मॅन्युअल सीपीसी पण येते. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम कन्व्हर्जन ठेवायचं का मॅक्झिमम क्लिक ठेवायचं? मॅक्झिमम क्लिक्स. मला जास्तीत जास्त क्लिक आल्या पाहिजे वेबसाईटवरती. मी इथं नेक्स्ट केलं. आता काय करू? टार्गेटिंग. ॲड टार्गेट. हां, ॲड टार्गेटिंग. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, डिस्प्ले ॲडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, ॲडिशनल टार्गेटिंग ऑर्डर रन विथ द मॅक्झिमम क्लिक्स. आता इथं काय केलंय? सगळ्यात इम्पॉर्टंट काय ऑडियन्स सेगमेंटेशन. तुम्हाला काय सेगमेंट करायचंय का? सेगमेंटेशन म्हणजे डिजिटल मार्केटिंगसाठी वेगळा, डेटा सायन्ससाठी वेगळा, ॲप डेव्हलपमेंटसाठी वेगळा, असं काय करायचंय का? नाही. नंतर इथं काय आहे? डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय? एज, जेंडर. कुठे दाखवणार? 55 वर्षाच्या माणसाला दाखवायचंय, दाखवा. नसेल तर नका दाखवू. अननोन फॅक्ट, अननोन लोकांना दाखवायचंय का? हाऊस होल्ड इन्कम, टॉप 10% मधल्या लोकांना दाखवायचं का? टॉप 10 म्हणजे कोणतं? ज्यांचं टर्नओव्हर 500-600 करोडच्या वरती.
काय गरज आहे का त्यांना दाखवायची? ते पण करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला काय करायचंय, लोअर 50% ज्यांचा इन्कम आहे तो पण करू शकतो. म्हणजे काय, पुअर माणूस म्हणजे कोण माणूस, कोणासारखा? म्हणजे आपण आता बघा, मिडल क्लास फॅमिली म्हणजे काय, मिडल क्लास म्हणजे ज्यांची सॅलरी काय असते, मिडल क्लास म्हणजे ज्यांची सॅलरी 1,00,000 प्लस असते. काय असते? 1,00,000 प्लस. हॅलो, हा बोला ना. नाही ना, माझं आत्ता लेक्चर चालू आहे. मी 8:30 9:30ला. हो, 9ला 9:30ला. हो हो हो, भेटेल ना. हो. इथं आलंय. सर आपला मोटिव्ह क्लिक्स आणायचा आहे. काय बोलले? आपला मोटिव्ह मॅक्झिमम क्लिक्स आणायचा आहे. मॅक्झिमम क्लिक्स आणायचा आहे. तर आपण ऑल करू शकतो ना. ऑल केलं मग मॅक्झिमम कुणी पण क्लिक करून फायदा आहे का? वेबसाईटवरती येतील पण ते ऍडमिशन घेतील का? एखादा 65 वर्षाचा माणूस आहे, तेवढे डेटा सायन्स करून काय करणार? 40च्या वरती डेटा सायन्स मध्ये नका घेऊ. डिजिटल मार्केटिंग असेल तर 54 ठीक आहे. तुला म्हाताऱ्या माणसात शिकायचंय. आता हे बघा, जर तुम्हाला आता लॅम्बोर्गिनीची ऍड रन करायची, तर मग हे बाकीचं काय काढणार तुम्ही? हे काढून टाकणार. फक्त टॉप 10 नाही, हे 20-30% पण. लॅम्बोर्गिनी घ्यायला काही एवढं पैसे लागत नाही, 3-4 करोड असली तरी चालतात. पण आपली ऍड आहे, आपला कोर्स आहे 25-30 हजार रुपयाचा, मग त्याला कोणी पण करू शकतो. लोअर 50%. हा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत होतो. मिडल क्लास म्हणजे काय, ज्यांची सॅलरी 1,00,000 पेक्षा जास्त आहे. आणि गरीब म्हणजे काय, 1,00,000 पेक्षा गरीब म्हणजे काय, 20,000च्या खाली, 20,000च्या मिनिमम 20,000 सॅलरी असली पाहिजे. किती? म्हणजे सपोज आता कसं, हा बोल, छोटंवालं चार्जर का, माझं चार्जर आहे ना, सांगा ना त्यांना. हा, तुम्ही आधी सांगा मग सांगतो. तर मी काय सांगितलं की 1,00,000 रुपये म्हणजे तुमचं जर गरीब माणूस कोणता, ज्यांची सॅलरी 20,000पेक्षा कमी असते. मग सपोज आता कसं आहे, तुमची सॅलरी असेल 35,000, बरोबर आहे, आणि तुम्ही लग्न केलं, तर तुम्ही गरीब का मिडल मिडल क्लास? क्लास नाही, गरीब का? तुम्ही 2 जण आहेत, मग 2 जणांची सॅलरी किती पाहिजे? 40,000. किती किती पाहिजे? 40 प्लस पाहिजे. दोघांची मिळून असली तरी चालेल, पण 40,000 इन्कम पाहिजे. आता तुला काय झालं, 1 वर्षाने काय झालं, सॅलरी 40,000 झाली, 50,000 झाले. मग तू गरीब का मिडल क्लास? गरीब का? सर 3 कारण 1 वर्षात पोरग होणार आहे, म्हणजे 3 लोक झाले. मग तुझे इन्कम किती पाहिजे? 60. मग जर सपोज आपल्या घरचा इन्कम जर 1,00,000 असेल आणि आपल्या घरात जर 5 माणसं असतील, तर आपण मिडल क्लास मध्ये. पण जर 6 माणसं असतील तर आपण गरीब. समजलं ना हे कॅल्क्युलेशन? मग तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत? आम्ही कमवतच. ठीक आहे. आता गुगल ऍड मध्ये काय इम्पॉर्टंट आहे माहिती का? हा, हे मी कशासाठी सांगितलं एक्झाम माहिती ना, टॉप 10% म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू लय. टॉप 10% मध्ये प्रियंका चोप्रा ते सुद्धा येत नाहीत हे टॉप 10. टॉप 10% मध्ये प्रियंका चोप्रा पण येत नाही. ते मोठे मोठे लोक आहेत.
इकडे बघा खाली ऑप्टिमायझेशन हा कोण का हसत रे एवढं. हा ऍड टार्गेटिंग दिसते. टार्गेटिंग दिसते. सगळ्यात ऑडियन्स सेगमेंटेशन कायच इम्पॉर्टंट नाही ह्याच्यात. कीवर्ड पण काय इम्पॉर्टंट नाही. ऑडियन्स सेगमेंटेशन म्हणजे काय, तुम्हाला ऑडियन्स सिलेक्ट ऑडियन्स सिलेक्ट करायचे एज ग्रुप वगैरे काय. आणि आता ही ऍड कुठं दाखवायची, करंट युनिव्हर्सिटी स्टुडंटला दाखवायची, कारण आपण कशाची ऍड रन करतो ते इम्पॉर्टंट आहे. डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट ट्रेनिंगची दाखवायची, डेटा सायन्स कोर्सेसची. आपण ऍड कशासाठी रन करतोय, एज्युकेशन आहे, ऑनलाईन क्लासेस, ऑन साईट ट्रेनिंग, डेव्हलपर कोर्सेस, प्रोग्रामिंग, बिझनेस ॲनालिटिक कोर्सेस, हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल. आता ही बिझनेस एज्युकेशनमध्ये दाखवायची. ऑनलाईन स्टुडंट, इंटर्नशिप स्टुडंट, सगळ्यांना तुम्ही एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, बॅचलर डिग्री यांना दाखवली. सिंगल लोकांना दाखवायची का ज्यांची लग्न झालेत त्यांना दाखवायची, दोन्ही पण करू शकतात. मी आता एवढं सिलेक्ट केलंय, वरती जा आणि डन करा. इथं डन नाही केलं तर सेव्ह होत नाही, बरोबर आहे. नंतर हू आर दे, डेमोग्राफी, एज काय. नंतर काय इम्पॉर्टंट, ॲड टार्गेटिंगमध्ये प्लेसमेंट आणि कीवर्ड. कीवर्ड डिस्प्ले ॲडसाठी इम्पॉर्टंट. कीवर्ड मी काय टाकणार आहे, कशासाठी ॲड रन करणार आहे आपण, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स क्लासेस. नंतर काय, इथं तुम्ही शॉर्ट टेल कीवर्ड टाकले तरी चालते, समजलं. कारण हे इम्पॉर्टंटच नाही काय. मग तुम्हाला इथं रजिस्टर फ्री डेटा सायन्स कोर्स, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अनालिटिक्स कोर्सेस ऑनलाईन, हे सगळं टाका. नंतर इथं काय आहे, खाली सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपलं टॉपिक आहे ते काय आहे, टॉपिक्स. कोणत्या टॉपिकवरती, म्हणजे आता यूट्यूबवरती ॲड रन करायची तर टॉपिक, लव्ह स्टोरीच्या मूवीवरती दाखवायची काय, वेब सिरीजवरती दाखवायची. आता इथं फक्त एज्युकेशन सिलेक्ट करा. पाणी घेऊन ये ना. एज्युकेशन कुठे आहे, स्पोर्टमध्ये दाखवायचे का, एज्युकेशन कुठं दिसतंय, जॉब आणि एज्युकेशन, एवढं सिलेक्ट करा फक्त. आणि इथं डन नाही केलं तर मग ते सेव्ह होत नाही, त्याच्यामुळे इथं डन करायचं, दिसतंय. नंतर खाली ॲड टार्गेटिंगमध्ये गेलो, प्लेसमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेसमेंट. युट्यूब चॅनल. तुम्हाला काल मी काढून ठेवायला सांगितलं होतं, केलं का काढून. सर किती टाकू शकता, म्हणजे किती टाकायचे, किती पण टाका, लाखो, हजारो, करोडो, 10, 5, जेवढे लोक क्लिक करतील, जेवढे लोक पाहतील तेवढे पैसे लागतील. आपलं मग काय, फक्त 2च लोकांपर्यंत पोहोचलं तर कमी पैसे लागतील. आपला अल्टिमेट गोल काय आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं. मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाईल, जास्तीत जास्त चॅनल सिलेक्ट करून. मग इथं काय टाकणार, ब्राउजमध्ये, वेबसाईटमध्ये काय टाकायचंय, कोणती वेबसाईट वरती दाखवायचंय, नाव सांगा. आता तुम्हाला रिसर्च काय, तुम्हाला क्रिकबज वरती दाखवायचंय, आता IPL चालू आहे, आता मग काय कसोटी चालू आहे, मग तिथं मॅच बघतायला लोक जर क्लिक केलं क्रिकबज वरती तर तिथं पण ऍड दिसते डिस्प्लेची. मेल वरती दाखवायचंय का फक्त फिमेल वरतीच दाखवायचंय, मेल वर, ईमेल वरती दाखवा. हे साईट मी सिलेक्ट केलेत. अजून कोणती साईट सिलेक्ट करू, नील पटेल, कोणती, NE
असं स्पेलिंग आहे का? NEI येत नाही वेबसाईट. त्याची डायरेक्ट वेबसाईट कॉपी करा तर नसेल येत तर. त्याची वेबसाईट नसेल, ॲप आहे. ॲप्स मध्ये जाऊन बघू आपण. पटेलची स्पेलिंग चुकली का? बरोबर आहे सर. हे तर चेक करायचं मग. यूट्यूब चॅनल कुणावरती चालवायची? डायरेक्ट URL टाका किंवा काय करा. याचा YouTube थांबा, याचं पण आहे. यूट्यूब चॅनल वरती टाकायची का व्हिडिओ वरती टाकायची? हो, किती पण. जर एखाद्याचे 5च फॉलोअर असतील तर त्याला नाही. तो मॉनिटायझेशन साठी इलिजिबल पाहिजे. हो. NELI आणि हा आहे. नाही येत. नसेल येत तर तुम्ही काय करायचंय? URL YouTube वरती द्यायचंय. इथं डायरेक्ट काय करणार तुम्ही? नील पटेल आले. My name is Neil Patel, and I help companies generate more revenue through digital marketing. Entrepreneur Magazine said I was the #1 marketer in the world, and they also said हा 5 करोड घेतो एक SEO करायचं, माहिती ना? इंडियाच आहे. इथे URL टाकायचं आहे तुम्हाला. मला वाटलं इंडियाच आहे. दिसते? NMD च्या चॅनल वरती पण दाखवायचे तुम्हाला. URL मध्ये आपण काय करतोय? नाव टाकतोय. येणार नाही. ब्राउज मध्ये टाकावं लागतं. कुठे ऑप्शन? इथं बॅकला जायचं. काय करायचंय? YouTube व्हिडिओज मध्ये टाकायचा नील पटेलचा व्हिडिओ. हो, चॅनल वरती सिलेक्ट केलं तर चालतंय. पण जर तुम्हाला नुसतं व्हिडिओ वरती जर चालू करायचं असेल तर व्हिडिओ पण. ऍप्स वरती टाकायचे, ऍप्स पण घ्या. आता NMD चं दिसू शकतं. दिसेल का? आलं का? आता जर सपोज आपलं मॉनिटायझेशनच नसेल तर दिसेल का? नाही दिसत. मॉनिटायझेशन लागतं. आपलं मॉनिटायझ आहे पण ऍडसेन्स आपण पॉज केलंय. NMD मध्ये जाऊन हे सगळं सिलेक्ट केलं. कसं सिलेक्ट करायचं? आधीच तुम्ही रिसर्च करून ठेवा. मी आता एवढंच सिलेक्ट केलंय. माझं काम आहे प्रोसिजर सांगणं. नेक्स्ट केलं. पहिली स्टेप म्हणजे काय? बजेट लावणं. दुसरी स्टेप म्हणजे काय? प्लेसमेंट सिलेक्ट करणं, कीवर्ड टाकणं. थर्ड स्टेप ही आहे. थर्ड स्टेप काय आहे? URL टाकायचा आहे. इथं कॉल येतील का? येतील का? नाही. इथं फक्त काय असतील? इथं बिझनेसचं नाव. बिझनेसचं नाव काय आहे?
NMD प्रायव्हेट लिमिटेड. इमेज टाकावं लागतील. आहे का इमेज आपल्याकडे? असेल तर टाका, नसेल तर टाका. सर कमी इमेज टाकल्यावर काही इफेक्ट नाही होणार. तुम्ही जर आज कमी जेवण केलं तर काय होईल? काय होईल? एनर्जी नाही राहणार. भूक लागेल. तसंच होणार, बाकी काहीच नाही. 15. ऑप्टिमायझेशन स्कोर कमी होईल. काय एरर आलाय? युट्यूबचे आपण इमेज टाकतोय, समजलं? हे रिमूव्ह करावं लागेल कारण युट्यूबचं आपण नाही टाकू. झालं आता? लोगो टाका. आहे का लोगो? 50 तो 100 मध्ये आहे का? नसेल सोशल मीडियावरून टाका. आहे, सेव्ह करा. एकदम सिंपल आहे. काय अवघड आहे का हो ह्याच्यामध्ये? व्हिडिओ, तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तिथे सर्च करा NMD प्रायव्हेट. कोणता पण घ्या. कोणता कोर्स आहे? डेटा सायन्स कोर्सेस. 100% प्लेसमेंट गॅरंटी. बेस्ट डेटा एनालिटिक्स. तिच्या पुढे गेलं तिच्या नाही झालं. अजून हेडलाईन टाका. हे डायनामिक आहे का कोणती? डायनामिक ऍड आहे का रिस्पॉन्सिव्ह आहे? तू सांग. हा, काल मी तुम्हाला रन करून दाखवले होते. तिच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय? ही कोणती आहे? काल आपण जी केली होती रिस्पॉन्सिव्ह होती. आज कोणती आहे? डायनामिक. कारण आपल्याला 2 पेक्षा जास्त हेडलाईन टाकायला भेटले. समजलं सगळ्यांना? अफोर्डेबल फीज. अजून एक टाकली की लगेच येते हेडलाईन खाली. झालं. आता इथं काय आहे? लॉंग हेडलाईन. काल आपण लिहून ठेवलं होतं. इथं जर तुम्हाला लिहायचं लिहा. कंट्रोल A. काय केलंय? मेक युअर विथ make your career in data science and data analytics. Make your career in data science and data analytics with 100% प्लेसमेंट गॅरंटी. बस. मोर हेडलाईन पाहिजे ना तुम्हाला? शॉर्ट हेडलाईन टाकलेली, अजून टाकायची, ते पण सिलेक्ट करा. अजून टाकायची,
अजून सिलेक्ट करा. किती पण टाकू शकता तुम्ही, 5-6. आता स्ट्रेंथ गुड आली. हे स्वतः हाताने टाईप करून टाकायचं. आधीच तुमचा रिसर्च पाहिजे. चॅट जीपीटी वरून चॅट जीपीटी वरून काय करणार? मनाने लिहा की तुम्ही, काय येत नाही का तुम्हाला? आणि मग चांगलं आहे. आता इथं कॉल फ्रॉम ॲड येतील का काय येतील? कॉल टू कस्टम कलर्स नाही करायचं आपल्याला, क्रिएट ॲड. आता इथं खाली असतं ट्रॅकिंग. तुम्हाला ट्रॅकिंग करायची का? किती लोक तुमच्या गुगल ॲडला पाहून आले, किती लोक गेले, कोणतं पेज पाहून आले. तुम्ही अजून चार्जिंगला का लावलं नाही, तुमची क्रिएट झाली. कोणाला काय बोलायचं का? आता बोला. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर इमेजेस आपण किती टाकू शकतो? इमेजेस कमीत कमी 1, मॅक्झिमम 20. 20. जास्त इमेजेस असतील तर ऑप्टिमायझेशन स्कोर जास्त होणारच आहे ना डिस्प्ले मेड मध्ये? नाही, तसं काय नाही. तुम्हाला ऑप्टिमायझेशन स्कोर कधी वाढतो? ज्यावेळेस तुम्ही रिलेव्हंट व्हिडिओ तिथे ॲड करणार, रिलेव्हंट टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकणार, त्यावेळेसच. आता दुसरी गोष्ट काय आहे, ही जी ॲड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, ऑप्टिमायझेशन स्कोरवरती काय नसतं. डिस्प्ले ॲडमध्ये ऑप्टिमायझेशन आहे का? ते सर्च ॲडमध्ये. कारण इथं काय आहे, सर्च ऍड मध्ये. ओके. डिस्प्ले ॲडमध्ये ऑप्टिमायझेशन स्कोर आहे, पण कसं आहे, एवढं जास्त रोल काय प्ले. कीवर्ड आपण काय करत नाही, टाकले नाही तरी टाकलं तर ऑप्टिमायझेशन स्कोर वाढतो. हेडलाईन पण टाकली तर ऑप्टिमायझेशन स्कोर वाढतो. फोटो टाकले तर ऑप्टिमायझेशन स्कोर वाढतो. इथं फक्त पब्लिश करा, किती सिंपल आहे. ह्याच्यामध्ये ॲड एक्सटेन्शन असतात का? डिस्प्ले ॲडमध्ये एक्सटेन्शन असतात का? तू सांग स्वराज. कोणते कोणते एक्सटेन्शन असतात? आपली ॲड रन झाली, युअर कॅम्पेन इज नेक्स्ट गेलं तर तुमचं ट्रॅकिंगचं चालू होतं. अरे मला अच्छा, चांगली गोष्ट आहे, तुला डिस्प्लेचं ऑप्शन येत नाही, पण असं होऊ शकतं का? ठीक आहे, स्क्रीन शेअर करा. अरे तो ब्राईटनेस एवढी कमी. चांगला क्वेश्चन विचारलाय तुम्ही. आता मला हे ॲड पॉज करायची, जी आता रन केली ती. कुठं जाणार मी? कोणती कॅम्पेन रन केली? ती पॉज करायची, ह्याच्यावरती क्लिक करा आणि पॉज करा. आता त्याला डिस्प्लेचं ऑप्शन काय येत नाही. स्क्रीन शेअर केली का तू? नाही सरच केली. हे पॉज केली. आता हे कॅम्पेन माझं बंद. सगळ्यांना समजलं का? आता ह्याला काय प्रॉब्लेम आहे, ह्याला डिस्प्ले ऑप्शनच दिसत नाही. चांगला क्वेश्चन आहे. सर डिस्प्ले ऍड मध्ये एक्सटेन्शन असतात ना? हो, असतात सगळीकडे असतात. अच्छा, वेबसाईट एक्सटेन्शन तेच ना सर? हा, तुम्ही केली का स्क्रीन शेअर? किती वर्ष लागणार आहे तुला स्क्रीन शेअर करायला? हा, केली का? सगळ्यांना स्क्रीन दिसते. हा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? त्याला डिस्प्ले ॲड देत नाही. तू आधी अजून अकाउंटच क्रिएट नाही केलं. काय नाही केलं? अकाउंट क्रिएट होतं ना. त्याच्या ह्याच्यावर क्रिएट कर. कुठे जा, त्याच्या लोगोवरती क्लिक कर. आता तू दुसरं ईमेल आयडी खाली इकडे देतो का लॅपटॉप? मी करतो. आदित्य शिर्के काय? शिर्के, जयकांत शिर्के. शेखरे का शिर्के? मग तो जयकांत शिर्के वेगळा. कसं काय नाही दिसत तुला? कंटिन्यू म्हणजे ते पहिले ते सेल्स मध्ये क्लिक करावं लागेल.
सेल्समध्ये डिस्प्ले असतं, लीडमध्ये डिस्प्ले, आणि खाली ना ना खाली कंटिन्यू मध्ये क्लिक करते. नाही होत सर, तिथं ऍड गोल विचारलं आणि सर इथं ते गोल टाकला पाहिजे ना. तुझं जीवनाचा गोल काय आहे? सर तिथं परचेसच नाही, कॉन्टॅक्ट तिथं गेट. कर ना सिलेक्ट, कॉन्टॅक्ट कर, नाही तर डिरेक्शन कर सिलेक्ट. अरे अरे स्क्रॉलच होत नाही. खाली हो तर स्क्रॉल. लॅपटॉप माझ्याकडे दे, नाही तर ह्याच्या आधी तू कोणती कॅम्पेन रन केली का? कोणती? कुठे? आता मला तू सांग, तुझं अकाउंटच क्रिएट नाही झालं. नाही. कुठं झालंय क्रिएट? तू क्रिएट कॅम्पेनच नाही केलं. इथं बघ, इथं गेलं तू, हे तुझं अकाउंट आहे. तुझ्या वेळेस न्यू ह्याच्यामध्ये गेलं ना, तर तू URL टाकत बसला, सगळे प्रोसिजर करत बसला. तुम्ही स्किप कॅम्पेन क्रिएशन जे केलं का? ट्राय करायचं बंद झालं नाही. कसं काय झालं नाही? मी तुम्हाला इथं क्रिएट करून देतो. इथं काय होणार, आता तुला एक परफॉर्मन्स मॅक्सच क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल? परफॉर्मन्स मॅक्सच पहिल्यांदा क्रिएट करावं लागेल, तरच काय होणार, डिस्प्ले कॅम्पेन तुम्ही रन करू शकता. सर ते अवेअरनेस मध्ये आहे डिस्प्ले. आता बघा, ते सेल्स मध्ये जाते का? काय केलं तू? सेल्स मध्ये ऑप्शन सिलेक्ट केला, खाली गेला. नंतर लीड्स मध्ये गेलो, लीड्स मध्ये बघितलं का तू? लीड्स मध्ये पण नाही येत तुला डिस्प्ले. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये जा, वेबसाईट ट्रॅफिक मध्ये येते का तुला? गोल मध्ये जा, कॉन्टॅक्ट वरती कर, किंवा डिरेक्शन मध्ये जा. आता तू काय केले माहितीये का? तिथं ऑब्जेक्टिव्ह जे लिंक करायचं होतं ना, तिथं तू गुगल मॅप बिझनेसला लिंक केलेलं आहे, म्हणून तुला इथं डायरेक्ट परफॉर्मन्स मॅक्सच येतं. सर. अवेअरनेस मध्ये आहे डिस्प्ले. ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड प्लस ऍप मध्ये तर काय हे नसतं. नंतर अवेअरनेस